हा काय अवतार आहे हिचा? आम्ही तुला साडी दिली होती नव? वय मी सांगितलं तिला की ही असली कपडे घालण्याचा रिवाज नाही आपल्याकडे, साडी नेसाय पाहिजे. मग काय झालं त्याचं? साडी का नाही नेसली? नाही म्हणली ती. तू दिलेली साडी नेसायला नाही म्हणली ती. तिला आवडली नाही असं म्हणत होती. नाही म्हणली म्हणजे? एवढी जड साडी नेसाया नाही म्हणली. रीत असते ना व, मुलाकडची साडी देतात नवरीला, तीच साडी नेसावी लागते. आणि जड म्हणजे सोन्याची जर आहे तिला. हा, मी लई समजावलं तिला, पण ऐकलंच नाही तिनं माझं. चन्या चोलीचा हट्टच धरून बसली. मग या तरी काय करणार ना. गुरुजींना थांबवतो आम्ही. तू तिला परत घेऊन जा. अजून एक साडी घेतली आहे आम्ही. जा, तिला नेसायला सांग. पण माझं ऐकत नाही ग मावशी. ती चौथाच घोडं पुढं दामटवती. तिला सांग, आम्ही सांगितलंय, गप गुमान नेस म्हणावं. जा, घेऊन जा तिला आणि साडी नेसून ये म्हणावं. पण मावशी, मुहूर्त. अगं ये चंची, कुठं 7 जन्म लगीन टिकवायचंय, तेव्हा मुहूर्त झाला पाहिजे. गप्पस, मुहूर्त सोडून दे आणि मावशी जे सांगते ते कर. घेऊन जा तिला. फाटली का फाडली? म्हणजे? कारण जेव्हा आणलेली तेव्हा नवी कोरी हितच अशी ठेवलेली, आणि आता फाटली. म्हणजे तू कशाला फाडेन साडी? तुला नेसायची नसेल म्हणून. मला का नेसायची नसेल? कारण तुला लग्न करायचं नसेल म्हणून. तुला कोणी सांगितलं मला लग्न करायचं नाही म्हणून? ऐकलं ना मी. मला लग्न करायचं नव्हतं तेव्हा मी नाही म्हटलं. आता मी होकार दिलाय म्हणून होतंय लग्न. पण मग आत्ता साडी कुठनं आणणार? आणि ही अशी फाटकी साडी नेसून बी तू बाहेर जाऊ शकत नाही. मुहूर्त बी टळून चाललाय. ये ये घे, ही साडी नेस. ही साडी कुठनं आणली? आई त्या याला असं काहीतरी होऊ शकतं. म्हणताना भुई नेहमीच तयारीच असते बघ. हा पोरी, ही साडी नेस. साडी चंचे, तुझं काय काम आहे इथं? चला, आपली पूजा संपन्न झालेली आहे. तुम्ही आता जागेवरती जाऊन बसू शकता. अशा तऱ्हेने आपला विधी संपन्न झालेला आहे. आता वधूवरांनी एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू करूया. थांबा थांबा. हा साखरपुडा होऊ शकत नाही.
आणि इथे इथे साखरपुडा होतोय. हेच सगळं करायचं होतं तर आधीच सांगायचं ना, बाजूला झालो असतो मी. हे एवढं सगळं करायची काय गरज होती? कमलराव, अहो काय बोलताय तुम्ही हे? का तुम्हाला माहित नाही का की तुम्ही सामील आहात तुमच्या मुलीच्या या कारस्थानात? अच्छा, म्हणून तुम्ही लग्न मोडलं का? तुम्ही तिच्याच बाजूने होता? आम्ही लग्न मोडलं? काय बोलताय कमलराव? तुम्ही लग्न मोडलं? कारण मला दिसत होती ना की थेर. कसली थेर? हे बघा, मी हात जोडते तुमच्या पुढे. तुम्ही जा इथून. जातो ना, जातो. पण आधी मला सांगा की भुवनेश्वरी मॅडमने तुम्हाला कितीत विकत घेतलंय? कमलराव, काय बोलताय तुम्ही हे? अहो बोला ना, भुवनेश्वरी मॅडमने तुम्हाला कितीत विकत घेतलंय? कमलराव, वाटेल ते बोलू नका. काय काय अक्षरा, सांग ना, काय किंमत आहे तुझी? तोंड दिलं देवान म्हणून काय वाटेल ते बरोबर नका. ओ कमलराव, तुला काय वाटतं रे? अक्षराचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ती तुझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे? प्लीज अशा भ्रमात राहू नकोस तू. कारण अक्षराला तुझ्याहून जास्त मी ओळखतो. ती कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, काळ्या गोऱ्या कुणाशी लग्न करेल, पण एका अडाण्याशी ती कधीही लग्न नाही करत. शुद्ध बोलणार का? की आता तूही शाळा पाडून त्याच्यावर पार्लर उभारणार आणि ते चालवणार? काय करणार काय अक्षरा तू? सांग ना मला. बोल ना अक्षरा, एवढी कशी बदललीस तू? हा अडाणी बेअक्कल माणूस. कमल, तोंड सांभाळून बोला. काय झालं ग? याचा एवढा पुळका का? अजून तर लग्नही नाही झालंय तुमचं आणि आतापासून याची बाजू घेतेस तू. आता तर मला ऐकायचंच आहे. काय डील झालंय तुमच्यात मला ऐकून घ्यायचंय. सांग मला, भुवनेश्वरी मॅडमनी तुला काय ऑफर दिली आहे सांग. कमलराव, अहो कमल नाव आहे माझा, कमल. निदान आज तरी माझं नाव नीट घ्या. की तुम्हाला म्हणताच येत नाही? म्हणता येत आहे, पण आम्हाला ते आवडत नाही. आमच्याकडे कमल हे नाव पोरीचं असतंय. काय कमळ म्हणलं का निदान पोरगा हाय असं तरी वाटतंय. तुमच्यात कधी पुरुषार्थ तर आम्हाला दिसला नाही. म्हणलं जरा नावात तरी असू द्या, म्हणून आम्ही तुम्हाला कमळ म्हणतोय. हे बघा, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. अक्षरा, अगं तू काही बोलत का नाहीयेस? चुकीचं बोलतोय का मी? सांग ना. अगं ही माणसं, ही फॅमिली, यांनी तुला शाळेवरून एवढा टॉर्चर केलं आणि आज तू त्यांच्याशीच हात मिळवणी करतेस. अगं अक्षरा, काय झालंय काय तुला?
अगं नको करूस तू माझ्याशी लग्न, मला वाईट वाटेल, दुःख होईल. पण अक्षरा, तू ह्या अडाण्याशी लग्न केलंस तर सगळ्यात जास्त दुःख तुला होणार आहे, लक्षात ठेव. अगं ह्या माणसाच्या सावलीलाही तू उभी नाही राहायचीस, मग आता आता त्यांची सावली बनून राहणार आहे ती. याचं काहीच वाटत नाही तुम्हाला? आनंद वाटतोय. आनंद तर होणारच नव. आमच्या पोराचं लग्न ठरलंय, आज साखरपुडा होतोय, आनंद तर होणारच. पण तुम्हाला तरी सून म्हणून नको होती ना, मग हा बदल कसा झाला अचानक? माणसं बदलत्यात, मत बदलत्यात, परिस्थिती बदलते आणि नाती बी बदलत्यात. मास्तर, बदल ह्यो जगाचा नियम आहे. मास्तर आहेत नव तुम्ही, कशापायी तोंडाची वाफ दवडताय? आता आलात नव, जा नाश्ता पाणी करून घ्या, वधूवराला आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या. असं शुभ कार्यात मंगळ बोलू नये. वा, छान. तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोचं लग्न तुमच्या मुलाशी लावून देताय आणि मला नाश्ता करायला सांगताय. मी गप्पा बसणार नाही. हा माझ्या होणाऱ्या बायकोवर अन्याय. एक मिनिट. होणारी बायको म्हणजे कोण बायको? कुणाची बायको? हे बघा कमल, आपलं लग्न मोडलं तेव्हाच आपला संबंध संपला होता. एकदा नाही 10दा सांगितलंय मी तुम्हाला. आपल्यात काहीही नातं नाहीये आणि कधीही निर्माण होणार नाही. अक्षरा, अक्षरा, अगं आपला संबंध संपलेला नाहीये. तुम्ही निघा आता. निघा तुम्ही, बाद झालं, खूप झालं. मला आजच्या दिवशी तुमचा पाण उतारा करायचा नाहीये. निघा तुम्ही. का ग, आज काय? ओ हा, आजच्या दिवशी तू स्वतःला विकलंस ना यांना. सांग ना, विकलंस ना? ए कमल, तू जास्त अधिपती शांत व्हा, शांत व्हा अधिपती. आपल्याकडे कार्य आहे, आपल्याकडे कार्य आहे. कार्य आहे म्हणे. ए कार्य आहे? लय झालंय तुझा. अहो लय माझा नाही, लय तुमचा झालंय. तुम्हा माय लेखांना अख्खं जग विकत घ्यायचंय पैशांनी, आणि ही अक्षरा मूर्ख बळी पडली तुमच्या शब्दाला. आमची होणारी सून आहे ती. आता आम्ही एक शब्द पण ऐकून घेणार नाही. माझं बोलून झाल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये. मग मेलो तरी चालेल मी. अक्षरा, मी आपलं नातं पुन्हा नव्याने जोडण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यासाठी ह्या मला मदत करत होत्या. आणि तेव्हाही यांनी आपल्या नात्याची बोली लावली होती. अक्षरा, मॅडम आता बघा मी काय करतो. तू आमचं काय बी वाकडं करू शकत नाहीस. ए बघा, तुम्ही मला भीती नका दाखवू. तुम्ही माझं लग्न मोडलं ना, आता मी तुमच्या मुलाचं लग्न मोडीन, लक्षात ठेवा. आम्हाला तेच हवं आहे. मी सोडणार नाही तुम्हाला. बघून घेईन. हा, बघून घेईन मी तुम्हाला. या दोघांचा संसार मी सुखाचा होऊ नाही देणार. तर सुखाला नाही अगोदर तू नंतर येतोस रे कमळ्या. त्यांचा संसार तर आम्हीच होऊ देणार नाही. तळतळाट लागेल माझा, तळतळाट. भुवनेश्वरी मॅडम, तो मात्र लागल तळतळाट. तळतळाट होऊ दे तुझा, त्याशिवाय काही त्यांचा संसार मोडत नाही. आणि अधिपती मास्तनीचा संसार सुरू होण्याआधीच मोडला पाहिजे, हे तर आमचं बी म्हणणं आहे.
अधिपती इकडे या, दोघं बी या. धनाजी नळकंड आण जरा. आवाज येतोय ना? तर मंडळी, आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तर सगळ्यात आधी आम्ही तुमची माफी मागतो. कार्यक्रमात खोडा घातला गेला. काय असे हितचिंतक असतात, आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही. मिठाचा खडा टाकायला असले लोक येतात. ते कमळ त्यातलंच एक होतं. चिखल फेकायला आला होता इकडं, पण आम्ही असल्या लोकांकडे लक्ष देत नाही. तुम्ही बी देऊ नका. कारण आता कुणी बी किती बी अडसर आणू दे, कुणी बी काय बी बोलू दे, आमासनी फरक पडत नाही. आणि आमच्या सुनबाई यांचा साखरपुडा आज होणार म्हणजे होणार. शब्द हाय आमचा. सोडा आता तो विषय. गुरुजी ईदी करायला घ्या. पण मॅडम, ठरलेला मुहूर्त तर गेला. जाऊ दे तो मुहूर्त. आता आम्ही अंगठ्या घालू तो मुहूर्त. पण सगळं मुहूर्तामध्ये झालेलं बरं असतं. अर्ध्या तासानंतर शुभ मुहूर्त आहे. पण आम्हाला मुहूर्ताची गरज नाही. सांगितलं नव्ह तुम्हाला, आम्ही अंगठ्या घालू तो मुहूर्त. करा सुरू. अक्षरा, चल बाळा, तू पण थोडं फ्रेश होऊन घे ना. हा, अहो तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना? गोळ्यांची वेळ झाली. हो. आम्ही येतो मॅडम. हा, बसा खोली. दुर्गे, थोरल्या मालकांचं खाणं पिण्याचं बघा. जा अधिपती, तुम्ही पण जरा तोंडावर पाणी बिनी मारा. हा, आणि तो नरसळा काय बोलला ते जास्त डोक्यात ठेवू नका. जा फ्रेश व्हा. बोलायचं आहे जरा. तुम्ही वा पुढं, आम्ही आलो. भुवनेश्वरी मॅडमनी आणि तू ठरवलंयस हे खरं आहे, पण मला एक कळत नाहीये की शाळेवर बुलडोजर चालवू नये म्हणून तू लग्नाला तयार झालीयस का? अक्षू, अगं लहानपणापासून तू मला सांगायचीस की बाबा मला शिकलेला नवरा हवा. हो ना, मग तू हे असं का वागतेस? तुला शिक्षणाची ओढ आहे, आस आहे. शिक्षण ही तुझी साधन आहे. तर मग अशा कमी शिकलेल्या अशिक्षित माणसाच्या घरी तू कसं पाऊल ठेवणार आहेस? ज्या माणसांना शिक्षणाबद्दल आस्था नाहीये, जी माणसं स्वतः शिकलेली नाहीयेत, जी माणसं वारंवार धाकदपटशा करतात, गुंडगिरी करतात, त्या भुवनेश्वरी मॅडमनी अनेक वेळा तुला कॉर्नर केलेलं आहे. आणि तरीही तू त्यांच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार झालीस. हे बघ, हे आम्हाला काही पचवता येत नाहीये. अक्षू बाळा, हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हो ना. अक्षू, बोल ना ग, तुझ्या मनात काय ते सांग ना आम्हाला. खरंच सांग आम्हाला, तुला खरंच हे लग्न करायचंय का? हे घ्या,
जरा डोसकं थंड करा. राहू दे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही त्या कमलला घर बीर देणार होता त्यांचं लगीन जुळवायला? मग तुम्हाला म्हणलं होतं की आम्ही त्यांचं मॅटर आमच्या हातात घेणार आहोत म्हणून. त्यांच्या लग्नाचा सगळा खर्च पण आपणच करू हे पण सांगितलं होतं. आम्ही तर हाल बिल पण बुक केला होता. म्हणलं होतं की तुम्हाला. हा ते माहिती. आणि तो तुमचा ऐकत नव्हता म्हणून आम्ही त्याच्यात लक्ष घातलं आणि त्याला समजावलं. समजावलं का तुम्ही धमकावलाय? तुम्ही त्या भुसकटाच्या बोलण्यावर जाऊ नका हो. त्याने कुठल्या गोष्टी कुठं नेऊन चिकटवल्या. भाषण टोकल्यावानी बोलत होता. सोडा. आणि जो तुमचा हेतू होता तोच आमचा पण हेतू होता. त्यांचं लग्न जुळवणं आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही त्याला घर देतो म्हणलं. आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जाब विचारणार असाल तर. जाब नाही, मी सहज विचारतोय. सोडा हो त्या कमळ्या बिमळ्याच्या सगळ्या गोष्टी सोडा. मारा त्याला गोळी. म्हणायचं होतं मला. आता चर्चा नको या विषयावर. हो ना. अगं ताई, अगं तू आवर ना पटपट. गुरुजी कधीपासून बोलवतायत ना. तुम्ही पण चला ना. आई बाबा चला. ताई अगं चल आवर. अक्षरा, मला भुवनेश्वरी मॅडमचं बोलणं राहून राहून आठवतंय ग. त्या सगळ्यांसमोर असं का बोलले असतील आणि तेही आत्ता का बोलले असतील? अगं आई, त्यांना त्यांची मतं आहेत ना. हो हो, आणि ते आपल्याला माहितच आहे ना. अगं हो, पण तरी आता हे सगळं बोलण्याची काय? अगं बाई, तू अजून फ्रेश नाही झाली बाई. आणि काय तुम्ही अजून हितच? बाहेर चला की चला. आता काय तू मस्ती पाय गड्या घालायच्या का काय आम्ही? हा नाही नाही, आम्ही येतच होतो. असं आहे वय. अगं तू इकडे आली बोलवाय तिला, पण तिकडे काय पण झालीस की काय? बर चल अक्षरा, चल बाहेर चल. तुम्ही व्हा पुढे, मी येते. ठीक आहे, ये लवकर. नाहीतर यो बी मुहूर्त टळून जायचा नाही का? आई बाबा, तुम्ही व्हा पुढे. खरंच मी येते. अक्षू, आई खरंच तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतो. चल चल बाबा, चला चला. आई हो हो, तयारी झालेलीच आहे. आता नवरी मुलगी आली की पूजेला सुरुवात करू. या बघा आल्याच या. चला विधी सुरू करून घेऊ. चला दोघांनी विधीसाठी पाटावरती बसून घ्या. नमस्कार करा. सामानामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे. हस्तं प्रक्षाल्य आचम्य पाणी प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. अक्षरा, मी तुला सोडणार नाही. सोडणार नाही करणार अक्षरा, मी तुला. लक्षात ठेव, लक्षात ठेव. पण त्यांचा साखरपुडा होणार आहे. कसा होणार? म्हणजे ही अंगठी
मावशी मास्तरणीच्या हातात घालणार होती, पण ही अंगठी मी माझ्याकडे आणली कारण मी माझा अधिकार कधीही कुणालाही देत नाही, मग ती माझी स्वतःची सख्खी आई का असेल. आणि साखरपुडा म्हणजे काही लग्न नाही ना. आणि मला ना अधिपतीची बायको होण्यापेक्षा ना या घराची सून व्हायचंय. मग मला सांगा, या घराण्याची सून कोण? मास्तरीन का मी? अंगठी हरवली? गेली कुठं अंगठी? ताई, अगं खरंच मला माहित नाही. पर त्या ताटातच होती. कुणी चोरली का काय? हो, मुहूर्त टळून चाललं, बघा लवकर. अहो गुरुजी, ही तर अंगठी नाही दिसतंय ना तुम्हासनी. तुम्ही बघा बरं, कुणाच्या पायात पडले का बघा. हुडका बरं जरा, हुडका. कोणाच्या पायात पडलेली अंगठी नगाय आमास नाही. अगं मग ताई आता कसं करणार साखरपुडा? नवीन अंगठी आणायची का? पण आता येळ बी नाही आणि मुहूर्त बी चाललाय. थांबा, बसा. भुवनेश्वरी मॅडम, आम्ही घेऊन येऊ का अंगठी पटकन? हा, मी बी येते तुमच्या बरोबर. कुणी कुठं बी जायची गरज नाही. आम्ही आहोत नव. आई, दागिन्यांची पेटी आणलीस नव? वय वय हाय की. अगं बक्कल सोनं आहे त्यात, दागदागिने आहेत, पण तशी अंगठी नाही ना त्यात. अहो मी वाद नाही घालत आहे, मी फक्त आशीर्वाद घेऊया म्हणते. ते नाही जमणार मला. तुम्ही माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का? या एका बाबतीत नाही ऐकणार मी. अहो आता असं करून कसं चालेल? म्हणजे आता तुम्ही सिंगल नाही आहात. म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात अधिपती. अहो आपला साखरपुडा झालाय आज. ते माहिती आहे हो, पण कमिटमेंट आहे ना आपली. कमिटेड होत आपण. कमिटी बिमिटी तर ठीक आहे, पण कमिटेड. हा तेच ते नाही, कमिटेड. आणि एखाद्याशी कमिटमेंट असणं म्हणजे त्याच्या आनंदासाठी बांधील असणं. तेवढं कळतंय मला. मग ज्या दिवशी कमिटमेंट दिली त्याच दिवशी ती मोडणार आहात का? तसं नाही म्हणलं मी, पण मला हे नाही जमणार हो. हे नका सांगू तुम्ही. आणि त्यांच्या पाया पडणे काही कमिटी बिमिटी नाही आहे माझी. पण माझ्या आनंदाची तर आहे ना. मीच विचारतोय, काय आहे तुमचा आनंद मास्तरीन बाई? त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेणं ह्यात माझा आनंद आहे. बघा, तुम्ही कधी उगाच हट्ट करू नका. मी काय ते करत नसते. मला एक सांगा, ह्या आधी तुम्ही कुणाच्या हातात अंगठी घातली होती? नाही. मग आज ही पण एक गोष्ट करून बघा ना. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तर घेतला पाहिजे ना. बाकी वडीलधाऱ्यांचा घेतला की. आणि तुमच्या वडिलांचा? तुमच्या वडिलांचा घेतला ना. बास की, बाजल. तुमचे वडील काय माझे? फरक आहे. आणि मला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. अहो त्याची काही गरज नाही आहे. आणि आमच्या आई साहेबांचा घेतला की आशीर्वाद. आई साहेबांचा आशीर्वाद घेतला म्हणजे झालं सगळं, संपला विषय. तुम्ही काही म्हणा अधिपती, मला असं वाटतं की तुमच्या वडिलांचा आशीर्वाद घ्यायला हवा. तुम्ही ऐका माझं, मला नाहीच जमणार. मी हात जोडते तुमच्या पुढे. हो, तुम्ही हात बीत जोडू नका. तुम्ही हात खाली घ्या, नको प्लीज प्लीज म्हणू नका. तुम्ही बाकी काय वाटेल ते सांगा, मी करतो की. अहो मला बाकी काही नकोय. आणि मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही. फक्त एक गोष्ट मागते, प्लीज अधिपती, प्लीज. मास्तरीन बाई तुम्ही. प्लीज. हे शेवटचं. परत जर तुम्ही म्हणला तर मी ऐकणार नाही. हे आयुष्यात माझं शेवटचं. परत रतीब लावू नका या गोष्टीचा. आज काय साखरपुडाच झाला, उद्या काय आणि आमकच झालं, लगीनच झालं, हळदी कुंकूच झालं, सत्यनारायण झालं, ढमकं झालं, पाया पाड. हे शेवट. ओके ओके.
आल्यापासून आपल्याला लावलं एवढं एवढं तोंड करून प्लीज प्लीज. पण मी परत एकदा तुम्ही ध्यानात घ्या, मी हे आयुष्यातलं लास्टातलं एकदम शेवटचं मी परत. हा आता काय आता. हा चला की ठीक आहे सर. चला आणि थँक्यू.